नालासोपाऱ्यातील खासगी रुग्णालयामध्ये बेकायदेशीर गर्भपात केले जात होते। वसई विरार महापालिकेनं स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून हा प्रकार उघडकीस आणलाय। नालासोपारा पूर्वेच्या आचोळी इथं केअर अँड क्युअर मल्टीस्पेशालिटी या खासगी रुग्णालयामध्ये कुठलीही वैध परवानगी नसताना बेकायदेशीररित्या गर्भपात केला जात असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली होती। त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये रुग्णालयाचे संचालक डॉक्टर चंद्रकांत शंभूनाथ मिश्रा, अरुण शुक्ला, कुशल क्लिनिकचे डॉक्टर संजीव सिंग यांच्या विरोधात आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले। डमी उमेदवार म्हणजे डमी गर्भवती माता सदर हॉस्पिटलला पाठवली असता तिला संदर्भित हॉस्पिटलने गर्भपाताच्या औषधी दिल्या। आम्हाला याची दिल्याची माहिती मिळताच आम्ही सदर हॉस्पिटलला जाऊन त्या ठिकाणी तपासणी केली असता सदर हॉस्पिटलने गर्भपाताच्या औषधी दिल्याचे आम्हाला निष्पन्न झाले। त्यानुसार आम्ही सदर हॉस्पिटलचा पाहणी करून पंचनामा केला व तात्काळ पोलिसांना पाचारण करून सदर हॉस्पिटलवर आचोळे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे।